ते ती युनियन आहे ना, कागज कास कष्टकरी स्वच्छ त्याचं स्वच्छतला तुम्ही. तर आता तुम्हाला किती वेळ झाला हे करून, आता हे कचऱ्याचा बिझनेस कचऱ्याचा करून? 5 वर्ष झाली. संस्थेमध्ये येऊन 5 वर्ष झाली. आणि हे कचऱ्याचं काम करायला करताना किती वर्ष झाली? 20 वर्ष 20 वर्ष. कचऱ्यामध्ये काम करते. तुम्हाला? मला आता झाले 5 वर्ष. 5 वर्ष. तर मला एक सांगा, 20 वर्ष तुम्ही हे केलं, तुम्हाला म्हणजे तुमचा काय अनुभव? तुम्हाला जे हाताला वगैरे लागतं ते मग तुम्ही कसं मॅनेज करता? हाताला लागलं तरी बी आम्ही असं पट्टी बांधतो, दवाखान्यात जातो, इंजेक्शन घेतो. परत आम्हाला जावंच लागत आहे. नाही जरा गेलं तर मग घरचं खायचं प्यायचं वांदं होतं. तुम्हाला एका दिवसाचे किती 60-70 रुपये मिळतात ह्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये? कचऱ्यामध्ये 100 भेटते, कधी 80 भेटते, कधी 200 भेटते, कधी 150 भेटते. तर एका दिवसाला किती उत्पन्न तुमचं, टोटल किती कमाई असते? टोटल मध्ये सांगता येत नाही. कधी 150 बी भेटतं, कधी 100 बी भेटतं. आणि त्याच्यावर तुमचं म्हणजे घरात मुलांना वगैरे शिकवावं लागतं? मुलांना शिकवावं लागते, परत त्यांचं खाणं पिणं. आणि हे तुम्हाला कुठला म्हणजे कचरा चांगला तुम्हाला जास्ती फायदेकारक आहे? बाटल्या चांगल्या पडतात की जे कसं, म्हणजे तुम्हाला ह्याला काय भाव नाहीये बघा, जास्त भाव नाही. तर कशाला जास्त भाव आहे? कशालाच नाहीये भाव जास्त. प्लास्टिकलाच. प्लास्टिकला आहे तेवढं. आणि हे जे बाकीचे हे अशा बाटल्या, सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, तेलाचे डबे, त्याला ते आहे 9 रुपये, 8 रुपये, 10 रुपये असे वेगळे वेगळे भाव आहेत. ते काच आहे, हे 1 रुपये किलो आहे. काच 1 रुपया किलो. प्लास्टिक किती रुपया किलो? प्लास्टिक 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. कागज? कागद 1 रुपये किलो. ओ 1 रुपया किलो. तर सर्वात चांगलं प्लास्टिकच आहे ना? पण आम्हाला सगळंच घ्यावं लागतं. त्यात 1 रुपये आटाने, ह्यात 1 रुपये आटाने असं भेटतं आम्हाला. आणि तुम्ही कुठनं गोळा करता हे, घरोघरी की? घरोघरी घंटा गाडी. अच्छा, ती जे सकाळी कॉर्पोरेशनची गाडी असते ती? हा, त्याच्यामध्ये. आणि मग ते इकडे आणता आणि ते इकडनं वेगवेगळं तुम्ही सॉर्ट करता आणि मग ते? गाडीवरच चालते, गाडीवर आम्ही शॉपिंग करतो असं सगळं. अच्छा, गाडीवरच सॉर्टिंग करता? चालते गाडीवर. चालत्या गाडीवर? चालते गाडी. कधी? गाडी चलत जाते, कचरा घेत जातो. त्याच्यामध्ये चलते गाडीमध्येच आम्ही सगळं गोळा करतो, वर बसून गाडीवर. तुम्हाला कधी असं वाटलं नाही की घरकाम करायचं किंवा असं काही? आता 20 वर्ष आता इकडे केलं. ते मॅडम आम्हाला सवय नाही ना घरकाम करून. पहिल्यापासूनच हेच काम करतो. आणि घरकाम करायला गेले की लोक लावत नाहीत. ते म्हणतात विश्वास नाही ह्यांच्यावर, काय विचारतात का, काय चोऱ्या करतात का, असा विश्वास राहत नाही म्हणून घरकाम करत नाही. हां. आणि तुम्हाला मेन जे प्रॉब्लेम येतात हे करताना, काय प्रॉब्लेम येतात? म्हणजे आता ह्या तुम्ही 20 वर्षापासून हे करता, तुम्हाला मेन जे प्रॉब्लेम येतात ते कसे येतात? म्हणजे एकतर हाताला वगैरे लागतं, दुसरं म्हणजे दुसरे पण काहीतरी प्रॉब्लेम येत असतील तुम्हाला. असं हे हवालदार वगैरे काहीतरी लोक? नाही, हवालदार कोणीच आम्हाला काय बोलत नाही. असं कचऱ्यामध्ये काय बोलत नाही आम्हाला. अच्छा. हवालदार काय म्हणत नाही. फक्त एवढं आहे की हाता बिताला लागलं, थंडी ताप आला तर दवाखान्यात संध्याकाळी जायचं आणि सकाळ परत यायचं काम आहे. त्याच्याबद्दल आम्हाला हवालदार ते कोणीच काय बोलत नाही. आम्हाला कॉर्पोरेशनचे फोटो पास. हा, फोटो पास आहेत कॉर्पोरेशनचे. आणि तुम्ही हे जे मेंबर आहेत ना, हे आपलं स्वच्छ ह्याचे, तुम्हाला त्याचा काही फायदा झाला का? त्याचा फायदा म्हणजे आमची मॅडमने स्वच्छतेमध्ये मॅडमनेच काढलेल्या आहे हे गाड्या. म्हणून आम्हाला गोरगरिबाला असे गाड्या काढून कचरा घ्यायचं काढले. आणि एक शेड वगैरे तुम्हाला काहीतरी मिळतं का कचरा वेगवेगळा करायला? असला शेड नाही. कोपऱ्यात यायचं किंवा असंच दुकानात बसून वेगवेगळ्या? दुकानात बसून वेगवेगळं. तर तुम्ही सकाळी किती वाजता निघता? 6-6:30ला? 5:30ला उठतो आम्ही. सगळं घरातलं काम आवरलं की मग लगेच 7 वाजता आम्हाला ते टच व्हावं लागतं. आणि संध्याकाळी हे माल बी विकलं की 5, 5:30, 5, 6 असं वाजतं घरी जायचं. जवळच राहता? पिंपरीत राहतो. हे शूजचं वगैरे काही मिळतं का? नाही, नाही, हे काही असं नाही. काही नाही मिळत. काही नाही. फक्त प्लास्टिक? फक्त प्लास्टिक. काचेचं पण 1 रुपया किलो ना? हे काही बाटल्या 1 रुपये. 1 रुपया? ही 1 रुपयाला 1 आहे. आणि ही काचेची बाटल्या 1 रुपये किलो आहे. आणि हे सगळं हे असे डबे, कार्डबोर्ड वगैरे?
हे 2 रुपये किलो. आणि हे कार्डबोर्ड असे, हे जे असे कार्डबोर्ड. आणि हे जे सॅनिटरी नॅपकिन किंवा डायपर वगैरे त्याचं मग काय कसं? ते सगळं त्यातच राहतं. 10 रुपये लोकांना सगळं कचऱ्यातच राहतं. सगळं कचऱ्यामध्ये. आमच्या हातात काय काय येते, काय काय जातंय, सगळं येते आमच्या कचऱ्यामध्ये. आम्ही पायाने दाबून टाकतो. तुमची मुलं शिकतात का? शिकली का? शाळेत आहे? मॅडम नातूला आहेत. 3 वर्षाचा, एक मुलगा आहे 7 वर्षाचा, मुलगा 5 वर्षाचा. नातू. 3 नातू. आणि मुलं काय करतात? एकच आहे मॅडम. मुलगा एकच आहे. तो काय करतो? हे असं जिथं काम भेटलं तिथं करतो. पिगारी. बिगारी काम म्हणा, असं करतो. किती कचरा असेल इथे टोटल? आता हा कुठे चाललाय कचरा? आता इथंच आलेलं आहे. अच्छा, हे आलेला आहे. आलेलं आहे. हा कुठून आला? एका ठिकाणी कचरा जमा करून सॉर्टिंग करत असतो. तर या सगळ्या बायका सॉर्टिंग करून तुम्हाला पाठवतायत की? अच्छा, किलोवर. तर आता 35 ह्याचे 35 रुपीज असं. आता हा इकडनं हे पोते कुठे जाणार? वाईट बघितलं व्हाइट मतलब पांढरी कागज. उसका रेट अलग होता है क्या वाइट का? ऐसा क्यों? पांढरे कागद रिसायकलिंग मध्ये जातात, त्याचा पांढरा कागद तयार होतो. अच्छा. कलर वाले कागद असते की त्याचा पांढरा कागद तयार होत आणि न्यूजपेपर? नाही. न्यूजपेपर पासून न्यूजपेपर तयार होतो. आणि न्यूजपेपरचा कमी रेट आहे, पांढऱ्या कागदाचा जास्ती रेट आहे. किती आहे पांढरे कागद? पांढरा कागद आता 5 रुपये किलोने चाललाय. तर सर्वात प्रॉफिटेबल प्लास्टिक 10 रुपये किलो. 10 रुपये त्याच्यानंतर कागद. आता कागद. कोणाचं आहे? तुझंच आहे ना? कितना टन होएगा कचरा इधर? पता नहीं. अब ये उतार के ये भी कोई लेके जाएगा अभी अंदर जाएगा, इसमें और शॉर्टिंग होगा. और सॉर्टिंग होएगा. अच्छा, ऐसा है. इसमें अलग अलग काम करायचं. पत्रा ये आप जो ये कागज बना रहे हैं, ये किसके लिए बना रहे हैं? आपके रिकॉर्ड के लिए बना रहे हैं कि कितना कचरा आया? हमारे देखो. पत्रा काढा काढा. आपला मेरा रुपया रफ मतलब प्लास्टिक बैग. किती बना जा रहा काचाच राहिला अजून त्याच्यात. बरेच गरम कमी 11. ही रेंटेड